विधानसभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे। बघा ऑप्शन ए डॉक्टर बी आर आंबेडकर, ओके, बाबासाहेब आंबेडकर, त्यानंतर बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सी जवाहरलालजी नेहरू आणि डी आहे बी एन राव। बघा संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार म्हटलेला आहे या ठिकाणी। कायदेविषयक सल्लागार कोण होते तर ते होते बी एन राव। ऑप्शन नंबर डी आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। ओके, संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते तर डॉक्टर बी एन राव। ओके, हे काय होते आपले कायदेविषयक सल्लागार। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला सर्वांना माहिती आहे हे मसुदा समिती अध्यक्ष होते। ओके, हे कशाचे होते तर जी मसुदा समिती होती तर या मसुदा समितीचे अध्यक्ष होते। डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते। ओके, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे काय होते हे संविधान सभा जी होती त्या संविधान सभेचे अध्यक्ष होते। पंडित जवाहरलाल नेहरू हे ड्राफ्ट कमिटीकडे होते। ओके, बघा यानंतर याचं थोडंसं आपण स्पष्टीकरण समजून घेऊया। बघा बी आर आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष, पंडित जवाहरलाल नेहरू हे अंतरिम जे शासन होतं अंतरिम शासनामध्ये व्हाईस प्रेसिडेंट होते। काय होते अंतरिम शासनामध्ये हे व्हाईस प्रेसिडेंट होते। त्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष आणि आपल्या देशाचे पहिले राष्ट्रपती देखील। ओके, डॉक्टर राजेंद्र प्रसाद घटना समितीचे अध्यक्ष आणि आपल्या देशाचे पहिले राष्ट्रपती देखील होते। ओके, बघा विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। ओके।